पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. कोगदे गुरुजींचा आविष्कार. प्रगतीपत्रकही बोलू लागले. प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची बलस्थाने समजण्यास होत आहे मदत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावरील शाब्दिक नोंदी ह्या आता केवळ नोंदी राहिल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरल्या आहेत. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर येथील प्रयोगशील शिक्षक राजेश कोगदे यांनी या नोंदींना बोलके करण्याचा एक अनोखा धमाल प्रयोग केला आहे. काय आहे हा धमाल प्रयोग? तर एखाद्या विद्यार्थ्याने विशेष प्रगती केली आहे, पण अजून पुढे जाण्यासाठी त्याने काय करावे आणि ज्या विद्यार्थ्यांना काही विषयात अडचणी आहेत त्यावर कोणते उपाय करावेत याची जाणीव विद्यार्थ्यांना स्वतःची हुबेहूब प्रतिमा देते. विद्यार्थ्यांची प्रतिमा स्वतःलाच एक हटके प्रश्न विचारते आणि त्यावर विद्यार्थी स्वतःच्या प्रगतीचे उत्तर देतो. या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची बलस्थाने समजण्यास मदत होत आहे आणि अधिक प्रगती करण्यासाठी नेमके काय करावे हे ते सहजपणे आत्मसात करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर विद्यार्थ्यांनी केलेली विशेष प्रगती कोणती? अधिक प्रगती करण्यासाठी किंवा ज्या घटकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे त्याविषयीच्या नोंदी शिक्षकांना कराव्या लागतात. यामागील उद्देश केलेल्या प्रगतीपेक्षा आणखी प्रगती कशी करावी व कोणत्या घटकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे याची विद्यार्थी व पालकांना जाणीव व्हावी हा आहे. मेहनतीतूनच जातो हे तू आता सिद्ध करून दाखवणार का? हो, जिद्द आणि नियमित सराव हीच माझी ताकद आहे. मेहनत करत राहिलो तर प्रत्येक विषय उत्तम कामगिरी करता हे मला माहित आहे. आमचीच प्रतिमा आमच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देते हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो. प्रतिमा आम्हाला अधिक प्रगती करण्यासाठी काय करावे आणि आम्हाला अभ्यासात ज्या अडचणी येतात त्यावर कोणते उपाय करावे हे सांगते. त्यामुळे शिक्षण खूप आनंदही वाटत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर विशेष प्रगती, सुधारणा आवश्यक ह्या नोंदी करायच्या असतात. या नोंदी करण्यामागे काय उद्देश असतो? तर विद्यार्थ्याने केलेली विशेष प्रगती कोणती किंवा त्याही पेक्षा जर प्रगती करायची असेल तर कशा प्रकारे करावी, सुधारणा आवश्यक कोणकोणत्या घटकांमध्ये करायचे आहे आणि ते करण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत याची उपयोगिता आणि उपयुक्तता याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्या नोंदीच्या आधारे विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबविण्यात येत आहे.